नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मगच्या पुढील भागात आता आपल्याला बघायला मिळणार आहे की सायली तेल घेऊन येतच असते आणि तेव्हाच इकडनं अस्मिता पण पूर्ण आईजीसाठी पाणी आणायला चालली असते आणि मग अस्मिताचा धक्का लागतो आणि सायलीच्या हातातलं तेलाची किटली तिच्या अंगावरच सांडते। त्यानंतर आता सायली जाते आणि प्रतिमाचीच एक साडी घालून येते। आता प्रतिमाची साडी घालून आणल्यावरती ती अगदी प्रतिमासारखीच दिसायला लागते। तर इथे रविराज प्रतिमाच्या फोटोला हारच घालत असतात आणि ते समोरून सायलीला येताना बघतात आणि ते फोटोला हार घालायचं तसेच थांबतात। आता सायली एकदमच प्रतिमाच्या फोटोसमोरच येऊन उभी राहिली तर दोघी अगदी सेम टू सेम दिसत असतात आणि मग प्रतिमाच्या फोटोकडे बघताना सायलीला पूर्ण आजी बघतात आणि मग पूर्ण आजी म्हणते, अगं सायली, आणि मग तिला बघितल्यावरती त्यांना प्रतिमाची आठवण येते आणि त्यांच्या तोंडातून प्रतिभाचं नाव निघतं। मात्र तन्वी खूपच रागात इथे येते आणि मग सायलीला म्हणते, तुझी हिंमत कशी झाली माझ्या आईची साडी नेसायची, आत्ताच्या आत्ता ही साडी काढून टाक। त्यावरती पूर्ण आजी तन्वीला म्हणतात, तन्वी राहू दे, अगं तिच्या रूपाने आज मला माझी प्रतिभा जिवंत असल्याचं वाटते। तिच्या रूपात मला माझी प्रतिभाच दिसते, अगदी हुबेहूब ती प्रतिभासारखीच दिसते। आता सायलीला प्रतिभासारखी दिसते म्हटल्यावर खूप आनंद होतो आणि पूर्ण आजीने तिला तिच्या मुलीचं स्थान दिल्यामुळे पण सायलीला खूप छान वाटतं। आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी माझ्या चॅनलला म्हणजे स्वराज मराठीला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।